कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, ओल्या खोबऱ्याचं वाटण, ठीक आहे. तर हे मस्त तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकतो. कांदा आपण थोडासा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा, चांगला शिजवून घ्यायचा कांदा, डार्क ब्राऊन करायचा त्याला. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. संडे म्हटलं की नॉनव्हेज आलं. नॉनव्हेज येण्यासाठी संडेला फक्त नॉनव्हेज लागतं. तर कमी वेळामध्ये काहीतरी वेगळं बनवायचं तर हे असतं. आपल्याला बाहेर हॉटेलला जायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाने किचनमध्ये थोडासा हातभार आपल्या बायकोला लावला पाहिजे. हे कसं असतं की दिवसभर घरात काम करत असते, तिला पण वाटतं की थोडंसं आपल्याला पण थोडंसं कोणीतरी आपल्याला मदत करावी किंवा आयतं खाऊन घालावं. असं आयतं असं नाही, पण थोडीशी मदत, फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येकानं करावी. मी करतोय, तुम्हीही कराल अशी अपेक्षा. कांदा भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी, कांदा आपला भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकायची, लाल चटणी आणि ऑफकोर्स माझा गावचा घाटी मसाला, स्पेशल मेड बाय माय मॉम. असा कांदा शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं कांदा अजून चांगला शिजण्यासाठी. आणि हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं गरम करायचं. साधारण याला तेल सुटेल, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला कलजी टाकायची. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चांगला तेल सुटलेला आहे त्याला. तर आपण त्याच्यामध्ये आता एक कट केलेली कलेजी टाकून घ्यायची. आणि असं मिक्स करायचं.